Hello everyone, this one is lecture number 5 from halogen derivative. Now, in this lecture, again we are going to continue the same concept, that is methods of preparation of alkyl halide. In last lecture also, we are studying the same concept, that is methods of preparation of alkyl halide. But in the last lecture, alkyl halides are prepared from alcohols. Now, in this lecture, we are going to use another starting material, another starting compounds. So first, now see, these are some reactions which are already studied in 11th chemistry syllabus. बरोबर आहे. इथं काही क्वेश्चन्स, इथं काही रिॲक्शन्स प्रोव्हाइड केलेत की ज्या ऑलरेडी 11th केमिस्ट्रीमध्ये काय केलेले आपण स्टडी केलेले आहेत. असं जरी असलं तरी यातल्या मी काही रिॲक्शन्स काय करतोय पहा, रिवाइज करतोय. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन काय पहा. येस, इथं काय म्हटलंय पहा, आयडेंटिफाय द प्रोडक्ट्स ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन. इथं आपल्याला प्रोडक्ट काय करायचे, आयडेंटिफाय करायचे. सो फर्स्ट रिॲक्शन कोणती आहे पहा, इट इज अ क्लोरिनेशन ऑफ मिथेन. मिथेनचं क्लोरिनेशन. ओके, पहा आता इथं मी रिॲक्शन एक्सप्लेन करतो. मिथेनचं क्लोरिनेशन कशा प्रकारे होतं पहा. येस, ऑलरेडी 11th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेली ही रिॲक्शन आहे. सो CH4, this one is the methane it on treating with chlorine in presence of UV light or in presence of sunlight. ओके, पहा ही फ्री रॅडिकल रिॲक्शन आहे आणि या फ्री रॅडिकल रिॲक्शन मध्ये तुम्हाला इथं कोणता प्रोडक्ट मिळतो पहा, CH3Cl अँड साइड प्रोडक्ट इज HCl. बरोबर आहे. दिस वन इज द फ्री रॅडिकल रिॲक्शन. मेकॅनिझम कसं आहे, फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे. ऑलरेडी आपण हे 11th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेलं आहे. चेन इनिशिएशन, चेन प्रोपागेशन, चेन टर्मिनेशन इट्सेट्रा इट्सेट्रा. ओके, आता इथं या रिॲक्शन मध्ये पहा, इथं जो मिथिल क्लोराइड फॉर्म झाला, मिथिल क्लोराइड, दिस मिथिल क्लोराइड इट अगेन अंडरगो क्लोरिनेशन. याचं पुन्हा क्लोरिनेशन होतं पहा. हा जो मिथिल क्लोराइड आहे, अगेन इट रिॲक्ट्स विथ क्लोरीन in presence of UV light or sunlight and it form CH2Cl2 and hydrochloric acid. ऍक्च्युली आपला कन्सेप्ट कोणता आहे, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड. आपल्याला इंटरेस्ट कशामध्ये आहे, अल्किल हॅलाइड इंटरेस्ट, अल्किल हॅलाइड प्रिपेअर करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे आपला इंटरेस्ट हा अल्किल हॅलाइड मध्ये. बट इथं रिॲक्शन स्टॉप न होता या रिॲक्शन मध्ये काय होतं, फर्दर क्लोरिनेशन होतं. बरोबर आहे. आणि हे 11th स्टँडर्ड मध्ये आपण स्टडी केले. पहा रिॲक्शन कशा प्रकारे होते. क्लोरोमिथेन जो फॉर्म होतोय इथं, हा क्लोरोमिथेन जो फॉर्म होतो किंवा मिथिल क्लोराइड जो फॉर्म होतो, इथं रिॲक्शन स्टॉप न होता काय होतं पहा, दिस मिथेन और मिथिल क्लोराइड इट अंडरगो फर्दर क्लोरिनेशन. वी आर गेटिंग द प्रोडक्ट डायक्लोरोमिथेन, ट्रायक्लोरोमिथेन अँड टेट्राक्लोरोमिथेन. बरोबर आहे. बट आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे, आपला इंटरेस्ट आहे मिथिल क्लोराइड मध्ये, मीन्स क्लोरोमिथेन मध्ये. सो इथं आपल्याला प्रिपेअर करायचा होता पहा अल्किल क्लोराइड. बट इथं अल्किल क्लोराइड बरोबर तुम्हाला इथं साइड प्रोडक्ट्स मिळाले. कोणते कोणते, डायक्लोरोमिथेन, ट्रायक्लोरोमिथेन, टेट्राक्लोरोमिथेन. सो दिस वन इज द ड्रॉबॅक ऑफ दिस रिॲक्शन. या रिॲक्शनचा हा ड्रॉबॅक आहे. अँड देअरफॉर this method is not used for the preparation of alkyl halide. आणि म्हणून अल्किल हॅलाइड प्रिपेअर करण्यासाठी ही मेथड यूज केली जात नाही, कारण इथं फर्दर हॅलोजिनेशन होतं, फर्दर क्लोरिनेशन होतं आणि इथं अनावश्यक प्रोडक्ट्स इथं मिळत जातात पहा. सो दीज आर द अनवॉन्टेड प्रोडक्ट्स बिकॉज वी आर इंटरेस्टेड ओनली इन केस ऑफ अल्किल हॅलाइड. आपला इंटरेस्ट हा फक्त अल्किल हॅलाइड मध्ये आहे. सो देअरफॉर दिस मेथड इज अवॉइडेड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड. नाउ नेक्स्ट मेथड, that is a preparation of alkyl halide from alkene. आता पहा अल्किन मध्ये पुन्हा 2 टाइप्स असतात. कोणते कोणते, सिमेट्रिकल अल्किन अँड अनसिमेट्रिकल अल्किन. आपण एक्झाम्पल स्टडी करूया पहा. फॉर एक्झाम्पल, नाउ सी CH2 डबल बॉन्ड CH2. ओके, दिस वन इज द इथिन. हा कोणता अल्किन आहे पहा, इथिन. ओके, नाउ CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2, this one is the प्रोपिन. पहा हा कोणता अल्किन आहे, प्रोपिन. आता इथं सिमेट्रिकल अनसिमेट्रिकल आपण कशा प्रकारे कम्पेअर करतो पहा. येस, समजा मी इथं प्लेन प्लेस केला पहा, अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. इन केस ऑफ इथिन आपण जो काही प्लेन पास करतोय, या प्लेनच्या अक्रॉस जे ग्रुप्स मिळाले ते कसे मिळाले, सेम मिळाले. सो देअरफॉर दिस वन इज द सिमेट्रिकल अल्किन. एम आय राईट. हा अल्किन कसा आहे,
सिमेट्रिकल. आणि हेच जर आपण प्रोपीन मध्ये समजा प्लेन प्लेस केला अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड, तर पहा राईट साईडला कोणता ग्रुप आहे, येस टुवर्ड्स राईट साईड, पहा राईट साईडला ग्रुप आहे CH2. एम आय राईट? राईट साईडला कोणता ग्रुप आहे CH2. आणि लेफ्ट साईडला कोणता ग्रुप आहे पहा, येस लेफ्ट साईडला ग्रुप आहे CH3CH. सो these two groups are different groups. हे दोन्ही ग्रुप कसे आहेत, डिफरंट ग्रुप आहेत. and therefore in this case this one is a unsymmetrical alkene. हा अल्किन कसा आहे, अनसिमेट्रिकल अल्किन आहे. ओके, आता पहा आपण सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल अल्किन स्टडी केले. नाउ ऍडिशन ऑफ हॅलो ऍसिड दॅट इज अ हायड्रोजन हॅलाइड टू सिमेट्रिकल अल्किन, हा कन्सेप्ट आपण इथे काय करणार आहे, स्टडी करणार आहे. ओके, आता पहा सिमेट्रिकल अल्किन मी कन्सिडर करतो इथिन. सो CH2 डबल बॉन्ड CH2, दिस वन इज द इथिन. कोणता अल्किन आहे पहा, इथिन. इट ऑन ट्रीटिंग विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड दॅट इज अ HCl. व्हेरी सिंपल रिएक्शन. पहा अल्किन कसा आहे, सिमेट्रिकल आहे. अल्किन इज अ अनसॅच्युरेटेड कंपाऊंड, डबल बॉन्डेड कंपाऊंड, बरोबर आहे. जेव्हा एखादा डबल बॉन्डेड किंवा ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड म्हणजे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड एखाद्या रिएजंट बरोबर रिॲक्ट होत असतो, तेव्हा पहा इथं ऍडिशन रिॲक्शन होते. एम आय राईट? विच रिॲक्शन? ऍडिशन रिॲक्शन. पहा कोणती रिॲक्शन होते इथं, ऍडिशन रिॲक्शन होते. आता इथं ऍडिशन रिॲक्शन कशा प्रकारे होईल पहा. हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, या हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये जर इथं आपण चार्ज कम्पेअर केला, पहा क्लोरीन इट हॅव्हिंग अ पार्शियल निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन इट हॅव्हिंग अ पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. So chlorine it is a more electronegative as compared to hydrogen, and therefore chlorine is having a partial negative charge and hydrogen is having a partial positive charge. आता इथं जेव्हा आपण सिमेट्रिकल अल्किन मध्ये हा रिएजंट ऍड करतोय, तेव्हा तुम्ही या रिएजंटचा कोणताही पार्ट निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह, कोणताही पार्ट कोणत्याही डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच करा, तुम्हाला कोणता प्रोडक्ट मिळणार आहे पहा, तुम्हाला सेम प्रोडक्ट मिळणार आहे. वी आर गेटिंग अ सेम प्रोडक्ट, बरोबर आहे. पहा त्याचं रिझन काय, अल्किन कसा आहे, सिमेट्रिकल आहे. आता जेव्हा हा जो रिएजंट आहे हा जो हायड्रोक्लोरिक ऍसिड हा जो रिएजंट आहे, हा जेव्हा इथं आपण अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड ऍड करतोय, तेव्हा ऍडिशन रिएक्शन होत असताना डबल बॉन्ड काय होणार पहा, डबल बॉन्ड अंडरगोज ब्रोकन अँड इट गेट्स कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. म्हणजे आता तुम्हाला इथे काय मिळेल पहा, येस वी हॅव द प्रोडक्ट. हा जो ओरिजिनल कंपाऊंड आहे CH2 डबल बॉन्ड ब्रेक होणार आणि इथं CH2 सिंगल बॉन्ड CH2 मिळेल. पहा आता इथं जो रिएजंट ऍड होतोय तो कोणता होतो पहा. सपोज फर्स्ट कार्बनला हायड्रोजन ऍड झाला, सेकंड कार्बनला इथं क्लोरीन ऍड झाला, तर हाच कंपाऊंड तुम्ही कसा रिप्रेझेंट करू शकता पहा. CH2 प्लस CH, CH3 सिंगल बॉन्ड, CH2 सिंगल बॉन्ड Cl. सो दिस वन इज द इथिल क्लोराइड. पहा कोणता कंपाऊंड फॉर्म झाला, इथिल क्लोराइड. इथे लक्षामध्ये. सो इथिन इट ऑन ट्रीटिंग विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड इट फॉर्म इथिल क्लोराइड. अल्किन सिमेट्रिकल आहे, बरोबर. तुम्ही इथं रिएजंट ऍड करताना समजा अपोजिट डबल बॉन्डेड कार्बनला जर हे हायड्रोजन आणि क्लोरीन ऍड केले, तरीही तुम्हाला सेम प्रोडक्ट मिळणार आहे. ऑलरेडी आपण हे 11th केमिस्ट्रीमध्ये स्टडी केलेलं आहे, बरोबर. सो दिस वन इज द मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड फ्रॉम सिमेट्रिकल अल्किन. कन्सेप्ट लक्षात येतोय, इट इज फ्रॉम सिमेट्रिकल अल्किन. आता याच्यानंतर आणखी एक एक्झाम्पल मी काय करतो, फास्ट एक्सप्लेन करतो पहा. आता हे एंट्रन्स ओरिएंटेड मी एक्सप्लेन करतो. फॉर एक्झाम्पल अल्किन तुम्हाला या प्रकारे प्रोव्हाइड केलाय, येस पहा कोणता अल्किन आहे, येस, आणि या अल्किन बरोबर रिॲक्शन केले पहा HBr ची. नाउ टेल मी आयदर अल्किन इज अ सिमेट्रिकल और अनसिमेट्रिकल. हा जो अल्किन आहे, हा अल्किन सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे पहा. येस, HBr हा रिएजंट आहे, बरोबर. पहा नंबरिंग 1 2 3 अँड 4. सो सिमेट्रिकल अल्किन, बरोबर आहे की नाही. अल्किन कसं आहे, सिमेट्रिकल. ब्यूट डॅश 2 डॅश इन, बरोबर. मग तुम्ही इथं काय करणार पहा, अल्किन जेव्हा सिमेट्रिकल असतो, हा जो HBr आहे याच्यामध्ये पहा ब्रोमिन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह पार्शियल निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. आता इथं हा जो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह पार्ट आहे, ब्रोमिन निगेटिव्ह पार्ट, तुम्ही कोणत्याही एका अनसॅच्युरेटेड कार्बनला लिंक करा. अनसॅच्युरेटेड म्हणजे कोणत्या कार्बनला, डबल बॉन्डेड कार्बनला लिंक करा. सपोज मी हा लिंक केला या
थर्ड कार्बनला आणि हायड्रोजन लिंक केला सपोज मी सेकंड कार्बनला, तर इथं प्रोडक्ट कशा प्रकारे मिळेल पहा. इथं प्रोडक्ट मिळेल या प्रकारे. ओके, सो इथं तुम्हाला मिळेल पहा ब्रोमीन, बरोबर. आणि इथं काय मिळेल, इथं मिळेल हायड्रोजन, की जो हायड्रोजन आपण स्प्लिट करत नाहीये, बरोबर की नाही. मग हा हायड्रोजन तुम्ही स्प्लिट करत नाही, हा इथून रिमूव्ह केला तरी चालू शकतो. एम आय राईट. आता तुम्हाला इथं नंबरिंग कशा प्रकारे मिळेल पहा. नंबरिंग इज इन दिस वे 1 2 3 अँड 4. मग इथं आयुपीएसी नेम काय मिळेल, वी हॅव प्रोडक्ट 2 ब्रोमो ब्युटेन. येस, तुम्हाला काय मिळेल इथं 2 ब्रोमो ब्युटेन मिळेल. कन्सेप्ट लक्ष देतो का पहा. इट इज अ 2 ब्रोमो ब्युटेन. So this one is the method of preparation of alkyl halide from symmetrical alkene. बरोबर आहे की नाही. पहा कन्सेप्ट पहा कोणता आहे. इट इज प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड फ्रॉम सिमेट्रिकल अल्किन. अल्किन कसं आहे, सिमेट्रिकल आहे. याच रिएक्शनला आपण हायड्रो हॅलोजनेशन असं पण म्हणतो पहा. हायड्रो हॅलोजनेशन. हायड्रो हॅलोजनेशन म्हणजे काय, एडिशन ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन. बरोबर की नाही. पहा एडिशन ऑफ hydrogen as well as halogen, and therefore this reaction is called as a hydrohalogenation. Hydrohalogenation म्हणजे पहा काय, प्लस प्लस एच एक्स. एच एक्स म्हणजे काय, हॅलो ऍसिड. आपण इथं हॅलो ऍसिड ऍड करतोय. सो दिस वन इज द फ्रॉम सिमेट्रिकल अल्किन. नाउ आफ्टर दिस नेक्स्ट वन इज फ्रॉम अनसिमेट्रिकल अल्किन. ओके, एडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड. Yes, addition of hydrogen halide to unsymmetrical alkene. ओके, आता पहा इथं प्रोपीन हा जो अल्किन आहे, प्रोपीन हा अनसिमेट्रिकल अल्किन आहे. आपण जस्ट काही वेळापूर्वी डिस्कस केलं पहा व्हॉट इज मीन बाय सिमेट्रिकल अल्किन अँड अनसिमेट्रिकल अल्किन. ओके, सो वेन वी आर गोइंग टू ऍड हायड्रोजन हॅलाइड टू अनसिमेट्रिकल अल्किन, देन वी मस्ट फॉलो मार्कोनिकॉज रूल. वी मस्ट ओबे मार्कोनिकॉज रूल. हे पहा पुन्हा मार्कोनिकॉज रूल हा कन्सेप्ट पण काय झाला पहा 11th केमिस्ट्रीमध्ये स्टडी केलेला आहे. मार्कोनिकॉज रूल, बरोबर आहे. आठवतोय का पहा काय मार्कोनिकॉज रूल आहे. इन द एडिशन ऑफ हॅलो ऍसिड टू द अनसिमेट्रिकल अल्किन, निगेटिव्ह पार्ट ऑफ हॅलो ऍसिड गेट्स अटॅच टू अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम विच हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. गॉट इट. कन्सेप्ट समजतोय का पहा. Okay, so once more, what is Markovnikov's rule? In the addition of halo acid to the unsymmetrical alkene, negative part of halo acid, that is a halogen, gets attached to unsaturated carbon atom which having less number of hydrogen atom. आता मी काय करतो, ही रिएक्शन अगोदर मी एक्सप्लेन करतो पहा. येस, पहा कोणती रिएक्शन आहे. येस, पहा रिएक्शन कोणती आहे, प्रोपीन इटॉन रिएक्शन विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड. नाउ प्रोपीन CH3 single bond CH double bond CH2. So now see propene is a unsymmetrical alkene. ओके, आणि रिएजंट कोणता आहे पहा, हायड्रोक्लोरिक ऍसिड. ओके, आता हा जो हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे याच्यामध्ये पहा क्लोरीन इज अ मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, देअरफॉर इट अक्वायर्स पार्शियल निगेटिव्ह चार्ज, अँड हायड्रोजन इज अ लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह, देअरफॉर इट अक्वायर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. थोडक्यात काय, तर हा जो रिएजंट आहे पहा, या रिएजंट मध्ये क्लोरीन हा जो पार्ट आहे, क्लोरीन इज अ निगेटिव्ह पार्ट अँड हायड्रोजन इज अ पॉझिटिव्ह पार्ट. एम आय राईट. आता पहा प्रोपीन हा जो अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे, अनसिमेट्रिकल अल्किन आहे. या अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये पहा नंबरिंग कशा प्रकारे मिळेल, 1 2 3. आपण नंबरिंग कशा प्रकारे प्रोव्हाइड करतो पहा. नंबरिंग मस्ट बी स्टार्टेड फ्रॉम दॅट एंड फ्रॉम विच डबल बॉन्ड इज नियरर. बरोबर. आता इथं हा जो फर्स्ट कार्बन आहे, या फर्स्ट अनसॅच्युरेटेड कार्बनला म्हणजेच डबल बॉन्डेड कार्बनला 2 हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहेत, आणि हा जो सेकंड कार्बन आहे, या सेकंड अनसॅच्युरेटेड म्हणजे डबल बॉन्डेड कार्बनकडे 1 हायड्रोजन प्रेझेंट आहे. इट मीन्स दॅट first unsaturated carbon it having 2 hydrogens, means more number of hydrogen atoms, and second unsaturated carbon it having 1 hydrogen, means less number of hydrogen atom. Now see, according to Markovnikov's rule, in the addition of hydrogen halide, in the addition of halo acid to the unsymmetrical alkene, the negative part, पहा कोणता negative part आहे, halogen, means कोणता, क्लोरीन. ओके,
सो मी इथे मेन्शन करतो पहा, दिस वन इज द निगेटिव्ह पार्ट. द निगेटिव्ह पार्ट of halo acid of hydrogen halide gets attached to unsaturated carbon atom which having less number of hydrogen atoms. ओके, पहा या हॅलो ऍसिड मधील जो निगेटिव्ह पार्ट आहे तो निगेटिव्ह पार्ट कोणत्या बरं अनसॅच्युरेटेड कार्बनला अटॅच होतोय? इट गेट्स अटॅच टू अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम विच हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. मग पहा लेस नंबर ऑफ हायड्रोजन कोणत्या कार्बनकडे आहेत? सेकंड कार्बनकडे. आता पहा निगेटिव्ह पार्ट जर समजा या सेकंड कार्बनला अटॅच झाला तर ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह पार्ट कोणत्या कार्बनला अटॅच होईल? फर्स्ट कार्बनला. गॉट इट. आता पहा इथं जी मेथड आपण पाहतोय ऍडिशन करताना मार्कोनिकॉस रूल, या मेथडने ऍडिशन केल्यानंतर हा जो डबल बॉन्ड आहे सी डबल बॉन्ड सी इट अंडरगोज ब्रोकन, तो ब्रेक होईल आणि या डबल बॉन्ड मधील एक बॉन्ड म्हणजे कोणता? पाय बॉन्ड ब्रेक होईल आणि त्याचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होईल. सो तुम्हाला इथे प्रोडक्ट कोणता मिळेल पहा. येस, वी हॅव द प्रोडक्ट CH3 सिंगल बॉन्ड CH. पहा डबल बॉन्ड ब्रेक झाला, सिंगल बॉन्ड CH2 आणि इथं ऍडिशन केल्यानंतर पहा तुम्हाला इथं काय मिळालं पहा. सेकंड कार्बनला काय मिळालं? क्लोरीन. आणि फर्स्ट कार्बनला काय मिळालं? इथं H मिळालं. बरोबर. आता हा H स्प्लिट करण्याची आवश्यकता आहे का पहा? हा नाही स्प्लिट केला तरी चालतो. बरोबर आहे. मग हा स्प्लिट नाही केला तरी चालतो. म्हणजेच तुम्ही हा कंपाऊंड कशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकता पहा. हा कंपाऊंड तुम्ही रिप्रेझेंट करू शकता इन दिस वे. हा H मी इथे जर कंडेन्स केला तर हा कंपाऊंड तुम्हाला मिळेल CH3 CH Cl सिंगल बॉन्ड CH3. म्हणजेच काय मिळालं पहा, म्हणजेच तुम्हाला इथे मिळाला आयसोप्रोपिल क्लोराईड. तुम्हाला काय मिळालं पहा? आयसोप्रोपिल क्लोराईड. ओके, सो दिस वन इज द फर्स्ट पॉसिबिलिटी अँड दिस वन इज द मेजर. हा कंपाऊंड कसा असतो? मेजर. आता पहा इथे मी काय मेन्शन करतोय, दिस वन इज द फर्स्ट पॉसिबिलिटी. ओके, आयसोप्रोपिल क्लोराइड इज द फर्स्ट पॉसिबिलिटी. मी इथं काय करतो पहा, इथं मी थोडेसे चेंजेस करतो आणि इथं आपण काय करूया, या केसमध्ये येस जस्ट वेट. ओके, सो ऍक्च्युली देर आर टू पॉसिबिलिटीज. इथं टू पॉसिबिलिटीज आहेत आणि या टू पॉसिबिलिटी पहा कशा प्रकारे आहेत. दिस वन इज द फर्स्ट अँड देन दिस वन इज द सेकंड. ओके, येस. नाव आता पहा फर्स्ट पॉसिबिलिटी कशी मिळाली पाहिजे आपल्याला. निगेटिव्ह पार्ट ऑफ हॅलो ऍसिड गेट्स अटॅच टू अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम विच हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. दिस वन इज द फर्स्ट पॉसिबिलिटी. ओके, सो हिअर इज. सो हा कंपाऊंड कोणता मिळाला पहा, आयसोप्रोपिल क्लोराइड. ओके, नाउ सेकंड पॉसिबिलिटी. आता पहा सेकंड पॉसिबिलिटी कोणती आहे. याच्या अपोजिट मेथडनं काय होईल पहा, ऍडिशन होईल. ऍडिशन टेक्स प्लेस इट्स अपोजिट मेथड. अपोजिट मेथड म्हणजे काय होणार पहा, हा जो क्लोरीन आहे हा क्लोरीन पहा मी डॉटेड लाईन शो करतोय. हा जर इथं अटॅच झाला हा क्लोरीन तर हा हायड्रोजन कुठं बरं अटॅच व्हायला पाहिजे. हायड्रोजन गेट्स अटॅच टू सेकंड कार्बन. बरोबर. आता या मेथडनं जेव्हा ऍडिशन होईल तेव्हा तुम्हाला प्रोडक्ट कोणता मिळेल पहा. वी हॅव द प्रोडक्ट CH3 CH2 CH2 Cl. ओके, मग हा कोणता मिळाला, हा प्रोडक्ट मिळाला पहा N प्रोपिल क्लोराइड. हा कोणता मिळाला, N प्रोपिल क्लोराइड. ओके, म्हणजे इथं टू पॉसिबिलिटीज इथं आपण चेक केल्या. फर्स्ट पॉसिबिलिटी मध्ये तुम्हाला कोणता प्रोडक्ट मिळाला पहा. फर्स्ट पॉसिबिलिटी मध्ये तुम्हाला प्रोडक्ट मिळाला आयसोप्रोपिल क्लोराइड आणि सेकंड पॉसिबिलिटी मध्ये काय मिळाला, N प्रोपिल क्लोराइड. मग जेव्हा इथं समजा आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्स, प्रोपीनचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स जेव्हा इथं आपण यूज करणार आहे. सो प्रोपीन इट ऑन ट्रीटिंग विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड. मोस्ट ऑफ द केसमध्ये इथं काय होतं पहा, इट ओबेज मार्कोनिकॉव्स रूल.
फॉर एक्झाम्पल प्रोपीनचे जर 100 मॉलिक्युल्स असतील, हायड्रोक्लोरिक ऍसिडचे जर 100 मॉलिक्युल्स असतील, तर अप्रॉक्सिमेटली तुम्हाला 90%, मी अप्रॉक्सिमेटली प्रोव्हाइड करतो पहा, अप्रॉक्सिमेटली 90% तुम्हाला हे मॉलिक्युल्स मिळतील कोणते, आयसोप्रोपिल क्लोराईडचे, आणि 10% तुम्हाला हे मॉलिक्युल मिळतील कोणते, एन प्रोपिल क्लोराईडचे. मग जर असं असेल तर याच्यामध्ये मेजर आणि मायनर आपण कसं डिसाईड करणार? सो मेजर मीन्स व्हॉट? मेजर म्हणजे जो कंपाऊंड मोर अमाऊंट मध्ये मिळतोय दॅट इज अ मेजर. बरोबर. मग कोणता मेजर असणार आहे पहा, फर्स्ट आयसोप्रोपिल क्लोराईड, दिस वन इज मेजर. बरोबर. आणि एन प्रोपिल क्लोराईड कसं असेल पहा, एन प्रोपिल क्लोराईड, दिस वन इज मायनर. सो दिस वन इज द मार्कोनिकॉज रूल. मग एक्झॅक्टली काय आहे मार्कोनिकॉज रूल? In the addition of halo acid or hydrogen halide to the unsymmetrical alkene, negative part of halo acid, that is a halogen, it gets attached to unsaturated carbon atom which having less number of hydrogen atoms. So very simple concept, Markovnikov's rule. ऑलरेडी हा कन्सेप्ट 11th केमिस्ट्रीमध्ये झालेला आहे. ओके, सो वन्स मोर, Markovnikov's rule. In the addition of halo acid to the unsymmetrical alkene, negative part of halo acid gets attached to unsaturated carbon atom which having less number of hydrogen atoms. So this one is the Markovnikov's rule. ओके, ऑलरेडी आपण पहा इथं Markovnikov's rule स्टडी केलेला आहे. ओके, आता पहा तुम्ही जेव्हा बुक चेंज कराल एंट्रन्सच्या बुक्समध्ये किंवा स्टेट बोर्डच्या बुकमध्ये किंवा टार्गेटच्या बुकमध्ये, स्टेटमेंटमध्ये तुम्हाला थोडासा चेंज पाहायला मिळेल. स्टेटमेंटमध्ये जरी समजा थोडासा चेंज असला तरी कन्सेप्ट मात्र हाच आहे. कन्सेप्टमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाहीये. ओके, सो दिस वन इज द Markovnikov's रूल. आता पहा आणखी एक ऍप्लिकेशन आपण इथे काय करूया, Markovnikov's रूलचं जर आपण डिस्कस केलं, स्टडी केलं, तर पहा हे Markovnikov's रूलचं ऍप्लिकेशन. प्रोपीनची रिएक्शन कशा बरोबर आहे, HBr बरोबर. सो प्रोपीन इटॉन रिएक्शन विथ HBr बरोबर. अगेन वी आर गेटिंग 2 डिफरंट प्रोडक्ट्स. पुन्हा तुम्हाला इथे काय मिळणार आहे, 2 डिफरंट प्रोडक्ट्स मिळणार आहेत. कोणते कोणते मिळतील, 1 ब्रोमोप्रोपेन अँड 2 ब्रोमोप्रोपेन. व्हेरी सिंपल कन्सेप्ट आहे पहा, खूप सिंपल कन्सेप्ट आहे. ओके, एक्सप्लेन करण्याची पण आवश्यकता नाहीये. सेम रिएक्शन इथं जो आपण कन्सेप्ट स्टडी केला, सेम रिएक्शन, फक्त इथं जो HCl आहे, हा जो हॅलो ऍसिड आहे HCl, या हॅलो ऍसिड HCl च्या ऐवजी काय यूज करणार तुम्ही, HBr यूज करणार. चला मी इथंच याच रिएक्शन मध्ये मी काय करतो पहा, मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करून देतो. समजा मी इथं क्लोरीनच्या ऐवजी यूज केला ब्रोमीन. ओके, मी काय यूज केलं इथं पहा, येस मी यूज केला इथं ब्रोमीन HBr. तर इथं चेंजेस काय होतील पहा, इथं फर्स्ट प्रोडक्ट मध्ये इथं जो क्लोरीन आहे आणि सेकंड प्रोडक्ट मध्ये इथं जो क्लोरीन आहे, त्या क्लोरीनच्या ऐवजी तुम्हाला इथं काय मिळणार आहे, ब्रोमीन. सो पहा फर्स्ट प्रोडक्ट मध्ये इथं मिळाला ब्रोमीन, सेकंड प्रोडक्ट मध्ये इथं मिळाला ब्रोमीन. आता नॉमिनिक्लेचर पण चेंज होईल. आयसोप्रोपिल क्लोराईड किंवा एन प्रोपिल क्लोराईड याच्या ऐवजी तुम्हाला काय मिळेल, इथं क्लोराईडच्या ऐवजी काय मिळेल, ब्रोमाइड. इथं क्लोराईडच्या ऐवजी काय मिळेल, ब्रोमाइड. सो हियर आयसोप्रोपिल ब्रोमाइड, दिस वन इज द मेजर प्रोडक्ट, अँड एन प्रोपिल ब्रोमाइड, दिस वन इज द मायनर प्रोडक्ट. आता रिएक्शन कशी एक्सप्लेन करायची पहा. When propene eton reaction with hydrobromic acid, it undergo addition reaction to form isopropyl bromide into bracket मध्ये मेन्शन करावं लागेल, into bracket major and n-propyl bromide into bracket minor. So this one is the Markovnikov's rule. हा कोणता रूल आहे, Markovnikov's rule. सो आफ्टर स्टडिंग Markovnikov's rule, पाहता इथं Markovnikov's रूल मध्ये त्याचं मेकॅनिझम, की ऍक्च्युली आपल्या सिलेबस मध्ये नाहीये मेकॅनिझम, तरी पण इथं मी थोडंसं मेकॅनिझम इन शॉर्ट प्रोव्हाइड केलेले पहा. आता पहा इथं मेकॅनिझम मध्ये मी इथं एक्सप्लेन करतो पहा. फॉर एक्झाम्पल CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2, याची रिएक्शन जेव्हा आपण HBr बरोबर करतो, HBr बरोबर आहे. आता हा जो HBr आहे पहा, HBr याच्यामध्ये हा H प्लस असतो आणि हा Br मायनस. ओके, आता इथं होतं काय पहा, एक्झॅक्टली दिस पाय बॉन्ड इज इलेक्ट्रॉन रिच, पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन रिच आहे. इट अटॅक्स ऑन H प्लस आयन, तो H प्लस आयन वरती अटॅक करतो. मग जेव्हा हा H प्लस आयन वरती अटॅक करेल तेव्हा तुम्हाला काय मिळेल पहा, CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2, किंवा मी आणखी थोडंसं इथं थोडंसं मेकॅनिझम मी चेंज करतो पहा.
हा पाय बॉन्ड इथं डिरेक्टली अटॅक न करता मी इथं अगोदर काय चेंजेस करतो पहा. हा पाय बॉन्ड इथं अगोदर शिफ्ट होतो या कार्बनवरती, हा निगेटिव्ह चार्ज फॉर्म करतो आणि मग इथे अटॅक करतो. असं एक्सप्लेन केलं तरी ते चालू शकतं. तर मग तुम्हाला इथं काय मिळेल पहा, इथं न्यू बॉन्ड फॉर्म झालेला पाहायला मिळेल. ब्रोमिन अटॅच होईल, सॉरी ब्रोमिन नाही, एच अटॅच होईल. सो देर इज अ करेक्शन. ओके, कारण तो H प्लस वरती अटॅक करतो. सो देर इज अ H आणि इथं पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म झालेला पाहायला मिळेल. बरोबर. आता पहा, इन दिस केस कार्बन इज हॅव्हिंग अ पॉझिटिव्ह चार्ज. या केसमध्ये कार्बनकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे हा कार्बोकॅटायन आहे. इथं काय फॉर्म झाला पहा, दिस वन इज अ कार्बोकॅटायन. ऍक्च्युली हे तुमच्या सिलेबसमध्ये मेकॅनिझम प्रोव्हाइड केलेलं नाहीये, तरी पण मी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. ओके, आता पहा, हा जो कार्बोकॅटायन फॉर्म झाला, आता इथं कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज का बरं फॉर्म झाला? कारण इथं जो पाय बॉन्ड होता पहा, येस मी हायलाइट करतो पहा त्या पाय बॉन्डला. दिस पाय बॉन्ड इट इज कॉमन फॉर दिस टू कार्बन. बरोबर आहे की नाही? हा पाय बॉन्ड फर्स्ट आणि सेकंड कार्बन जो आहे या दोघांच्या मध्ये हा कॉमन आहे. आणि असं असताना पण तो फर्स्ट कार्बनकडे शिफ्ट झाला. सो वेन पाय बॉन्ड इट शिफ्ट ऑन द फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन बिकम्स इलेक्ट्रॉन डिफिशियंट. कारण पाय बॉन्ड फॉर्मेशनसाठी जे 2 इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व्ह झाले होते, हे 2 इलेक्ट्रॉन्स कोणाकोणाचे होते? 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम फर्स्ट कार्बन अँड अनदर इलेक्ट्रॉन फ्रॉम सेकंड कार्बन. असं असताना पण जेव्हा पाय बॉन्ड ब्रेक होतोय, तेव्हा दोन्ही इलेक्ट्रॉन फर्स्ट कार्बनकडे शिफ्ट झाले. म्हणजे सेकंड कार्बन कसा बनला पहा, सेकंड कार्बन इलेक्ट्रॉन डिफिशियंट बनला अँड देअरफॉर इट अक्वायर्स पॉझिटिव्ह चार्ज. आणि म्हणून सेकंड कार्बननं काय केलं? पॉझिटिव्ह चार्ज अक्वायर केला. आता इथं इथं जो Br मायनस आहे, हा Br मायनस काय करेल? या सेकंड कार्बन वरती इथं अटॅक करेल आणि जेव्हा हा अटॅक करेल तेव्हा तुम्हाला इथं कोणता प्रोडक्ट मिळेल पहा, CH3 CH सिंगल बॉन्ड CH3 आणि इथे मिळाला Br. हे या प्रकारचं मेकॅनिझम मार्कोनिकॉज रूल मध्ये असतं. ऍक्च्युली हे तुमच्या सिलेबसमध्ये नाहीये, पण हे माहिती असू द्या. ओके, नीट लेवलचे जेव्हा आपण डिस्कशन करतो, नीट लेवलचे क्वेश्चन्स, तेव्हा हे मेकॅनिझम माहिती असणं गरजेचं आहे फॉर एंट्रन्स, फॉर नीट लेवल. ओके, सो मार्कोनिकॉज रूल हा स्टडी केला आपण, मार्कोनिकॉज रूल. आता मार्कोनिकॉज रूल स्टडी केल्यानंतर पहा, नेक्स्ट कन्सेप्ट आहे अँटी मार्कोनिकॉज रूल. ओके, पहा कोणता रूल आहे? अँटी मार्कोनिकॉज रूल. अँटी मार्कोनिकॉज रूल पहा, अँटी मार्कोनिकॉज एडिशन or rule, it is also called as a peroxide effect. Okay, it is also called as a Kharash-Mayo effect. Okay, so these are the alternative names for anti-Markovnikov rule. आता पहा, अँटी मार्कोनिकॉज रूल नावातच आहे अँटी. अँटी मीन्स अपोजिट टू दॅट ऑफ द मार्कोनिकॉव्स रूल. अँटी मीन्स अपोजिट टू दॅट ऑफ द मार्कोनिकॉव्स रूल. मार्कोनिकॉव्स रूलच्या एक्झॅक्टली हा कसा असणार आहे? अपोजिट असणार आहे. So in 1933, M.S. Kharash and F.R. Mayo discovered the addition of HBr to unsymmetrical alkene. Now see, addition of HBr, पहा HBr चे addition आहे to unsymmetrical alkene आणि महत्वाचं in presence of organic peroxide, and they observed that addition takes place in a opposite ओरिएंटेशन. अपोजिट ओरिएंटेशन मध्ये ऍडिशन होते. कोणाच्या अपोजिट ओरिएंटेशन मध्ये? अपोजिट टू दॅट ऑफ द मार्कोनिकॉज रूल. मार्कोनिकॉज रूलच्या अपोजिट मेथडनं काय होते? ऍडिशन होते. बरोबर. आता इथं आपण काय करूया पहा, एक्झाम्पल आपण डिस्कस करूया. फॉर एक्झाम्पल पहा, प्रोपीन इट रिॲक्ट्स विथ, ओके, so CH3 CH double bond CH2, this one is the propene. बरोबर आहे. प्रोपीन इट ऑन ट्रीटिंग विथ HBr, जस्ट वेट, प्रोपीन इट ऑन ट्रीटिंग विथ HBr in presence of, येस, इन प्रेझेन्स ऑफ, पहा कशाच्या प्रेझेन्स मध्ये? येस, इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड. इथे मी मेन्शन करतो पहा रिएक्शन एरो वरती, इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड. दिस कंडिशन इज इम्पॉर्टंट. Okay, this condition is important. Which condition? Peroxide condition is important. Okay, so once again, in presence of peroxide.
ओके, आता पहा, जेव्हा पेरोक्साईडच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन होते तेव्हा अपोजिट मेथडनं होते, इन अपोजिट ओरिएंटेशन टू दॅट ऑफ द मार्कोनिकॉप्स रूल. मग अपोजिट ओरिएंटेशन होणार म्हणजे कसं होणार पहा, HBr मध्ये कसं आहे पहा, H हायड्रोजन इज अ पॉझिटिव्ह पार्ट, ब्रोमिन इज अ निगेटिव्ह पार्ट. बरोबर. रेग्युलर मार्कोनिकॉज रूल मध्ये काय होतं, रेग्युलर मार्कोनिकॉज रूल मध्ये निगेटिव्ह पार्ट गेट्स अटॅच टू अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम विच हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम, हे मार्कोनिकॉज रूल मध्ये. आता त्याच्या अपोजिट म्हणजे कशी होणार, निगेटिव्ह पार्ट ऑफ HBr गेट्स अटॅच्ड टू अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम विच हॅव्हिंग मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. बरोबर. आता ब्रोमिन जर समजा या फर्स्ट, मी इथे नंबरिंग प्रोव्हाइड करतो पहा, 1 2 3. निगेटिव्ह पार्ट मीन्स ब्रोमिन जर समजा फर्स्ट अनसॅच्युरेटेड कार्बनला लिंक झाला तर हायड्रोजन कोणत्या कार्बनला लिंक होणार, सेकंड कार्बनला. अँड देन वी हॅव द प्रोडक्ट. आणि मग अशा केसमध्ये इथं आपल्याला प्रोडक्ट कोणता मिळेल पहा, CH3. देन पहा आता सेकंड कार्बनमध्ये CH प्लस H ऍड झाला, CH2, देन CH2, आणि इथं काय ऍड होतोय पहा, येस देर इज अ ऍडिशन ऑफ ब्रोमिन टेक्स प्लेस. सो तुम्हाला हा मिळाला N प्रोपिल ब्रोमाइड. हा काय मिळाला पहा, N प्रोपिल ब्रोमाइड. बरोबर आहे. इट इज अपोजिट टू दॅट ऑफ द मार्कोनिकॉप्स रूल. आणि इथं या प्रोसेसमध्ये हा कसा असेल पहा, हा असेल मेजर. दिस वन इज द मेजर. ओके, आता मायनर पॉसिबिलिटी पहा कोणती आहे. मायनर पॉसिबिलिटी मध्ये काय होणार पहा, येस, इन केस ऑफ मायनर पॉसिबिलिटी, ब्रोमिन दॅट इज अ निगेटिव्ह पार्ट, इट गेट्स अटॅच्ड टू unsaturated carbon which having less number of hydrogen, and hydrogen gets attached to first carbon. आणि मग तुम्हाला या केसमध्ये कोणता प्रोडक्ट मिळेल पहा, CH3 सिंगल बॉन्ड CH, देन सिंगल बॉन्ड CH3, आणि तुम्हाला इथं मिळेल ब्रोमिन. काय मिळालं पहा, आयसोप्रोपिल ब्रोमाइड. येस, काय मिळालं पहा, आयसोप्रोपिल ब्रोमाइड मिळालं. सो दिस वन इज द सेकंड पॉसिबिलिटी. आणि मार्कोनिकॉज रूल मध्ये हा मेजर होता, आणि अँटी मार्कोनिकॉज रूल मध्ये मात्र कसा असणार, हा असणार मायनर. म्हणजे पहा सिंपल आहे, मार्कोनिकॉज रूल आणि अँटी मार्कोनिकॉज रूल टोटली अपोजिट. येतं लक्षामध्ये. ओके, आता पहा, इन केस ऑफ मार्कोनिकॉज रूल, मार्कोनिकॉज रूल मध्ये काय होतं पहा, इन केस ऑफ मार्कोनिकॉज रूल, ओके, ऑल हॅलो ऍसिड्स, पहा नोट, इन केस ऑफ मार्कोनिकॉज रूल पहा नोट, ऑल द हॅलो ऍसिड्स कोणते, HCl, HBr, HI, okay, they undergo Markovnikov rule, or they can show addition according to Markovnikov rule. Okay, undergo addition according to Markovnikov रूल. ओके, पहा मार्कोनिकॉज रूल मध्ये तुम्ही कोणताही हॅलो ऍसिड यूज करू शकता, आयदर हायड्रोक्लोरिक ऍसिड, हायड्रोब्रोमिक ऍसिड और हायड्रोआयडिक ऍसिड. ओके, बट इन केस ऑफ अँटी मार्कोनिकॉप्स रूल पहा, इन केस ऑफ अँटी मार्कोनिकॉप्स रूल, अँटी मार्कोनिकॉप्स रूल मध्ये मात्र पहा, इथं मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे पहा, येस, काय नोट आहे पहा, इन केस ऑफ अँटी मार्कोनिकॉप्स रूल ओनली HBr. पहा एकच असा हॅलो ऍसिड आहे की जो अँटी मार्कोनिकॉप्स रूल शो करतो, कोणता, ओनली HBr. इट शोज अँटी मार्कोनिकॉज रूल. ओके, HCl अँड HI दे डज नॉट शो अँटी मार्कोनिकॉप्स रूल. कन्सेप्ट समजतोय का पहा. सो दिस वन इज द मार्कोनिकॉप्स अँड अँटी मार्कोनिकॉप्स. ओके, आता पहा, हे कन्सेप्ट स्टडी केल्यानंतर आपण काय करणार आहे, आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. ओके, मग काय क्वेश्चन आहे पहा. फर्स्ट प्रॉब्लेम, हाऊ विल यू ऑब्टेन 1 ब्रोमो 1 मिथिल सायक्लोहेक्झेन
फ्रॉम अल्किन. ओके, आता पहा इथं मी अगोदर प्रोडक्ट फॉर्म करतो. पहा, हा झाला सायक्लोहेक्झेन. एम आय राईट? हा झाला सायक्लोहेक्झेन. आता इथं 1 ब्रोमो 1 मिथिल. पहा, मी इथं मेन्शन करतो मिथिल आणि इथं मेन्शन करतो ब्रोमिन. ओके, हा झाला 1 ब्रोमो 1 मिथिल सायक्लोहेक्झेन. आणि कशापासून प्रिपेअर करायचं आहे? फ्रॉम अल्किन. अल्किन पासून प्रिपेअर करायचं. बरोबर. पाहता इथं जो इथं अल्किन यूज करणार आहे आपण, हा अल्किन सपोज मी कन्सिडर केला. पहा या प्रकारे, दिस वन इज द स्टार्टिंग कंपाऊंड. हा स्टार्टिंग कंपाऊंड आहे. ओके, येस, इन दिस वे. आता इथं डबल बॉन्ड पहा कुठं आहे. डबल बॉन्ड, येस, इथं पहा. हेर इज अ कार्बन. या कार्बनला ऑलरेडी 4 बॉन्ड्स आहेत आणि इथं या कार्बनला काय असणार आहे? 1 2 3. म्हणजे इथं काय असणार आहे? CH. ओके, मी स्ट्रक्चर थोडस स्प्लिट करतो. पहा, आणखी थोडस लार्ज स्ट्रक्चर मी इथं यूज करतो, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट समजायला मदत होईल. ओके, सो वन्स अगेन नाउ सी. ओके, ओके, पाहता इथं मी कार्बन्स रिप्रेझेंट करतो. दिस वन इज द कार्बन. दिस कार्बन ऑलरेडी हॅव्हिंग 4 बॉन्ड्स अँड नाउ दिस कार्बन इट हॅव्हिंग 3 बॉन्ड्स. याला 3 बॉन्ड्स आहेत. पहा, म्हणून मी इथं मेन्शन करतो CH. नाउ आता याची रिॲक्शन जर समजा मी HBr बरोबर केली, HBr हायड्रोब्रोमिक ऍसिड. ओके, आता इथं आपल्याला सिंगल प्रोडक्ट फॉर्म करायचा. जो मेजर आहे तोच फॉर्म करायचा. मायनरची आवश्यकता नाहीये इथं, ओनली मेजर प्रोडक्ट. आता या HBr मध्ये पहा, इन केस ऑफ HBr हायड्रोजन इज अ पॉझिटिव्ह पार्ट अँड ब्रोमिन इज अ निगेटिव्ह पार्ट. बरोबर. म्हणजे इथं ऍडिशन कोणत्या रूल प्रमाणे होणार? अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉप्स रूल. ओके, मी इन शॉर्ट एक्सप्लेन करतोय. पहा इथं मी इथं मेन्शन करताना इन शॉर्ट मेन्शन करतोय, अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉप्स रूल. So according to Markovnikov's rule, in the addition of HBr, that is a halo acid, to the unsymmetrical alkene. पहा बरं, तुम्ही कम्पेअर करा. हा अल्किन अनसिमेट्रिकल आहे का? पहा, समजा आपण इथं प्लेन प्लेस केला. पहा, राईट साईडला डबल, या प्लेनच्या राईट साईडला CH आहे आणि लेफ्टला C आहे. म्हणजे अल्किन अनसिमेट्रिकल आहे का? येस, अल्किन इज अनसिमेट्रिकल. नाउ इन द एडिशन ऑफ हॅलो ऍसिड टू द अनसिमेट्रिकल अल्किन, द निगेटिव्ह पार्ट ऑफ हॅलो ऍसिड. पहा, या हॅलो ऍसिडचा निगेटिव्ह पार्ट म्हणजे काय? ब्रोमिन. इट गेट्स अटॅच टू अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम विच हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. विच हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स म्हणजे ब्रोमिन कुठे अटॅच व्हायला पाहिजे? पहा इथं. ओके, आणि मग ब्रोमिन जर इथं अटॅच झाला तर हायड्रोजन कुठं बरं अटॅच व्हायला पाहिजे? पहा, हायड्रोजन अटॅच व्हायला पाहिजे. पहा इथं. ओके, आणि मग या प्रकारे जेव्हा ऍडिशन होईल तेव्हा हा डबल बॉन्ड काय होणार? पहा, हा डबल बॉन्ड ब्रेक होईल आणि तुम्हाला इथं हा डिझायर्ड प्रोडक्ट मिळेल. पहा, हा झाला फर्स्ट कार्बन. बरोबर. इथे ऍक्च्युली काय होतोय? इथं CH आहे, CH, बट हा नाही स्प्लिट केला तरी चालतो. बरोबर. मग आता पहा, याचं IUPAC नेम काय मिळेल? फर्स्ट कार्बनला ब्रोमिन आहे, देअरफॉर 1 ब्रोमो, देन 1 मिथिल सायक्लोहेक्झेन. ओके, 1 ब्रोमो 1 मिथिल सायक्लोहेक्झेन. मार्कोनिकॉप्स रूल, सिम्पली मार्कोनिकॉप्स रूल आहे. पहा, आता ऑलरेडी हे तुमच्या बुकमध्ये एक्सप्लेन पण केलेलं आहे. पहा, ही रिॲक्शन आहे. पहा, इथं मी जो क्वेश्चन सॉल्व्ह केला ना, हा आहे. बरोबर आहे. इथं पहा, सिम्पली आणखी एक वेळा एक्सप्लेन करतो. पहा, ब्रोमिन निगेटिव्ह पार्ट, हायड्रोजन पॉझिटिव्ह पार्ट. निगेटिव्ह पार्ट गेट्स अटॅच टू अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम विच हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. आणि हायड्रोजन कुठं जाईल? इथं. आणि मग इथे ऍडिशन झाल्यानंतर हा पाय बॉन्ड काय होणार? ब्रेक होणार. सो दिस वन इज द फर्स्ट कार्बन. वी आर गेटिंग अ 1 ब्रोमो 1 मिथिल सायक्लोहेक्झेन. ओके, आता पहा, याच्यामध्ये आणखी एक पॉसिबिलिटी आहे. आपण स्टार्टिंगचा कंपाऊंड चेंज करू शकतो. पहा, इथं पहा अल्किन. ओके, इथं पण आपण जर इथं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. पहा, H प्लस Br मायनस, अगेन मार्कोनिकॉप्स रूल, ब्रोमिन गेट्स अटॅच टू अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम विच हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम.
आणि हा हायड्रोजन जाईल इथं. मी पुन्हा स्ट्रक्चर स्प्लिट करतो पहा थोडंसं. मी थोडंसं लार्ज स्ट्रक्चर इथं यूज करतो पहा इन दिस वे. ओके. येस, कोणता रिएजंट आहे पहा? HBr. येस, HBr इज द रिएजंट. मग या HBr मध्ये पहा इथं विच वन इज द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह पार्ट? येस, हायड्रोजन इज अ पॉझिटिव्ह पार्ट अँड ब्रोमिन इज अ निगेटिव्ह पार्ट. सो निगेटिव्ह पार्ट कुठे अटॅच होतोय पहा? निगेटिव्ह पार्ट गेट्स अटॅच टू अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम विच हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. आणि हायड्रोजन कुठे ऍड होईल? हायड्रोजन गेट्स ऍडेड हिअर. आणि या प्रकारे जेव्हा ऍडिशन होईल तेव्हा इथं या डबल बॉन्ड पैकी इथं एक बॉन्ड काय होतो? वन बॉन्ड अंडरगोज ब्रोकन, एक बॉन्ड ब्रेक होतो आणि मग तुम्हाला इथं प्रोडक्ट पहा, डिझायर्ड प्रोडक्ट तुम्हाला कशा प्रकारे मिळेल पहा. येस, सो वी हॅव द प्रोडक्ट. Here is CH3 and here is bromine. So again it is a 1 bromo 1 methyl cyclohexane. हा फर्स्ट कार्बन आहे पहा. ओके, मी कन्सेप्ट एक्सप्लेन केलेला आहे. नाउ नेक्स्ट रिएक्शन पाहता. नेक्स्ट क्वेश्चन, यूज युअर ब्रेन पॉवर म्हटलंय पहा. यूज युअर ब्रेन पॉवर. ओके, आता हा एक्झरसाइज आहे, ऍक्च्युली एक्झरसाइज. याच्यामध्ये पहा जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो तर मी सॉल्व्ह केलेलाच आहे पहा. चला, येस, हा फर्स्ट तर आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे. प्रोपीनची रिएक्शन कशा बरोबर? HBr बरोबर. विच रूल? मार्कोनिकॉप्स रूल. बरोबर आहे की नाही? कोणता रूल आहे? मार्कोनिकॉप्स रूल. ओके, देन आता इथं हे पहा, हा पण आपण सॉल्व्ह केलेला आहे. हा पहा इथं प्रोपीन रिएक्ट्स विथ HBr इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड. म्हणजे कोणता रूल आहे? AMR. AMR म्हणजे काय? अँटी मार्कोनिकॉप्स रूल. हे पण आपण स्टडी केलेलं आहे. आपण जस्ट या लेक्चरमध्ये हे एक्झाम्पल स्टडी केलेत. म्हणजे कोणता मेजर मिळेल, कोणता मायनर मिळेल हे तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता. बरोबर, तुम्ही सॉल्व्ह करा. आता मी तुम्हाला हा सॉल्व्ह करून देतो पहा. कोणता आहे पहा. येस, इथं पहा, अल्किनची रिएक्शन HBr बरोबर इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड. सो ठीक आहे. येस, पहा आता इथं येस, हा मी इथं स्टार्ट करतो सॉल्व्ह करायला. CH3 सिंगल बॉन्ड C, इथं काय मिळेल पहा? सिंगल बॉन्ड CH3, देन डबल बॉन्ड C, इथं काय मिळेल पहा? CH अँड CH3. सो पहा, हा स्टार्टिंग कंपाऊंड आहे. हा ओके, आपण याचा IUPAC नेम पण इथं मेन्शन करू शकतो, पण आता सध्या आपला इंटरेस्ट त्याच्यामध्ये नाहीये. आपण काय करूया? रिएक्शन वरती फोकस करूया. इटॉन ट्रीटिंग विथ HBr. याची रिएक्शन आपण कशा बरोबर करतोय पहा? इटॉन ट्रीटिंग विथ HBr, दॅट इज अ हायड्रोब्रोमिक ऍसिड. आता हा जो HBr आहे, या HBr मध्ये पहा, हायड्रोजन इज अ पॉझिटिव्ह पार्ट अँड ब्रोमिन इज अ निगेटिव्ह पार्ट. येस, अल्किन कसा आहे? अल्किन इज अनसिमेट्रिकल. अल्किन अनसिमेट्रिकल आहे. सो इन द एडिशन ऑफ हॅलो ऍसिड टू द अनसिमेट्रिकल अल्किन, द निगेटिव्ह पार्ट ऑफ हॅलो ऍसिड gets attached to unsaturated carbon atom which having less number of hydrogen atoms. बरोबर. मग हा जो निगेटिव्ह पार्ट आहे ब्रोमिन, हा पहा, इट गेट्स अटॅच टू अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम विच हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. म्हणजे हा ब्रोमिन इथे अटॅच होईल आणि हा हायड्रोजन कुठे अटॅच होईल पहा? हायड्रोजन गेट्स अटॅच्ड हिअर. बरोबर. आता पहा इथं या केसमध्ये हे केव्हा झालं असतं? इन ऍब्सेन्स ऑफ पेरॉक्साइड. बरोबर आहे की नाही? जेव्हा इथं पेरॉक्साइड ऍबसेंट आहे. हे केव्हा झालं असतं? इन ऍब्सेन्स ऑफ पेरॉक्साइड. कोणत्या रूलमध्ये? मार्कोनिकॉप्स रूलमध्ये हे झालं असतं. बरोबर. पण इथं कंडिशन प्रोव्हाइड केली पहा तुम्हाला. येस, विच कंडिशन? पहा कोणती कंडिशन आहे? पेरॉक्साइड, इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड. बरोबर. आणि म्हणून आता मी इथं काय करतो पहा, मी इथं चेंजेस करतो. आता तुम्हाला इथं काय करावं लागेल? अँटी मार्कोनिकॉप्स रूलसाठी पहा, इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड. येस, इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड. आता पहा, इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड तुम्हाला काय पॉसिबिलिटी मिळेल? ओके, सो इन द एडिशन ऑफ HBr to the unsymmetrical alkene in presence of peroxide, addition takes place
इन अपोजिट ओरिएंटेशन टू दॅट ऑफ द मार्कोनिकॉप्स रूल. ऍडिशन ही मार्कोनिकॉप्स रूलच्या अपोजिट होईल. सो निगेटिव्ह पार्ट दॅट इज अ ब्रोमीन gets attached to unsaturated carbon atom which having more number of hydrogen atoms. म्हणजे हा ब्रोमीन इथे अटॅच होईल आणि हायड्रोजन कुठं बरं जाईल? हायड्रोजन जाईल पहा इथं. येस. आणि हा मिळाला तुम्हाला मेजर प्रोडक्ट. मग पहा मेजर प्रोडक्ट तुम्हाला कसा मिळतोय. सो CH3 सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड CH3 इथं मिळाला पहा. येस. आता मी इथं अगोदर काय करतो, सिंगल बॉन्ड इथं मिळाला H, इथं CH3. बरोबर. आता इथं ऍडिशन कशी झाली पहा. निगेटिव्ह पार्ट गेट्स अटॅच टू अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम विच हॅव्हिंग अ मोर नंबर ऑफ हायड्रोजन. ब्रोमीन इथं मिळाला आणि हा हायड्रोजन इथं मिळाला. सो नंबरिंग कसं मिळेल पहा. 1, 2, 3 अँड 4. म्हणजे तुम्हाला इथे काय मिळेल पहा. 2 ब्रोमो. येस. 2 ब्रोमो. देन 3 मिथिल. 2 ब्रोमो 3 मिथिल. आणि हा तुम्हाला इथे मिळाला ब्यूटेन. दिस वन इज अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉप्स रूल अँड देअरफॉर इट इज अ मेजर. हा मिळाला मेजर. ओके. दिस वन इज द फर्स्ट पॉसिबिलिटी. हा मिळाला मेजर. आता मायनर कसा मिळेल? याच्या अपोजिट मेथडने ऍडिशन करा. अपोजिट मेथडने ऍडिशन केल्यानंतर मायनर पहा कसा मिळेल. सो येस, मी मायनर प्रोडक्ट इथं मेन्शन करतो पहा. सिंपल आहे. CH3 सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड CH3, देन सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड H, सिंगल बॉन्ड CH3. आता इथं अपोजिट मेथडने ऍडिशन केल्यानंतर पहा निगेटिव्ह पार्ट इथे येईल ब्रोमीन आणि हायड्रोजन हा इथे येईल. मग हा काय मिळाला? हा मिळाला मायनर. दिस वन इज द मायनर. आणि मग याचं नेम कसं मिळेल पहा. आता नंबरिंग स्टार्ट होईल लेफ्ट टर्मिनल पासून 1, 2, 3 अँड 4. तर तुम्हाला इथे काय मिळेल पहा. 2 ब्रोमो, 2 मिथिल, ब्यूटेन. येस. एम आय राईट? बरोबर का पहा. 2 ब्रोमो, 2 मिथिल, ब्यूटेन. ओके. सो दिस वन इज द अँटी मार्कोनिकॉप्स रूल. अँटी मार्कोनिकॉप्स रूल प्रमाणे मेजर आणि मायनर कोणते आहे ते आपण इथं प्रोव्हाइड केलं. ओके. आता इथं हे एक्झरसाइज मधला क्वेश्चन आहे तो इथं आपण एक्सप्लेन केला. देन नेक्स्ट. आता पहा नेक्स्ट हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. 2 सिंपल रिएक्शन्स आहेत, आपण लगेच कव्हर करूया. येस. विच रिएक्शन? हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. आता हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन स्टार्ट करण्यापूर्वी इथं हे इन्फॉर्मेटिव्ह आहे, तुम्ही ते केअरफुली रीड करून घ्या. इट इज अ इन्फॉर्मेटिव्ह. जर आपण हाय टेम्परेचरला जर हीट केलं हाय टेम्परेचरला तर पहा ऍडिशन रिएक्शन न होता सबस्टिट्यूशन रिएक्शन पण होऊ शकते. ओके. ऍडिशन न होता इथं सबस्टिट्यूशन किंवा फ्री रॅडिकल म्हणा तुम्ही, याला फ्री रॅडिकल पण होऊ शकते इफ इट ऑन हिटिंग विथ हाय टेम्परेचर. इट इज अ इन्फॉर्मेटिव्ह. ओके. नाउ हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. व्हेरी सिंपल कन्सेप्ट पहा, नावातच आहे हॅलोजन एक्सचेंज. काय करायचं? हॅलोजन एक्सचेंज करायचं आहे. फॉर एक्झाम्पल पहा RCl. This one is a alkyl chloride. It on reaction with NaI, sodium iodide, in presence of acetone किंवा तुम्ही ड्राय ऍसिटोन पण यूज करू शकता. ऍसिटोन और ड्राय ऍसिटोन. फक्त हॅलोजन एक्सचेंज करा. हॅलोजन एक्सचेंज कसं करणार पहा. हे कंबाईन करून घेऊया आपण. ओके. कोणता साइड प्रोडक्ट मिळेल पहा. येस. NaCl इज द साइड प्रोडक्ट. बरोबर. आणि इथं जो हॅलोजन होतं क्लोरीन, याला एक्सचेंज करा कशा बरोबर? आयोडीन बरोबर. म्हणजे तुम्हाला इथे काय मिळेल? Ri. दॅट इज अ अल्किल आयोडाइड. पहा व्हेरी सिंपल रिएक्शन. फक्त तुम्ही काय केलं इथं? हॅलोजन एक्सचेंज केला, क्लोरीन आणि आयोडीन एक्सचेंज केला. So alkyl iodides are prepared by this halogen exchange reaction, and this reaction it was discovered by Finkelstein. Therefore, this reaction is also called as a Finkelstein reaction. हा कोणती रिएक्शन आहे? फिंकेल्सन रिएक्शन. इथं जो सोडियम क्लोराईड मिळतो ना, या सोडियम क्लोराईडचा प्रिसिपिटेट मिळतो PPT. आणि म्हणून पहा
इथं डाऊनवर्ड डायरेक्शनचा एरो केलाय बिकॉज इट इज इन द फॉर्म ऑफ प्रिसिपिटेट. तो कोणत्या फॉर्म मध्ये मिळतोय? प्रिसिपिटेटच्या फॉर्म मध्ये मिळतोय. ओके. आता इथं तुम्ही स्टार्टिंग कंपाऊंड मध्ये अल्किल क्लोराईडच्या ऐवजी तुम्ही अल्किल ब्रोमाइड पण यूज करू शकता. जर समजा मी अल्किल ब्रोमाइड यूज केलं तर रिएक्शन कशी मिळेल पहा. व्हेरी सिंपल रिएक्शन. RBr इटॉन ट्रीटिंग विथ NaI that is a sodium iodide in presence of dry acetone or acetone. पहा सिंपल रिएक्शन. इथं पहा हे ब्रोमिन आणि सोडियम कंबाईन करून घ्या. तुम्हाला साईड प्रोडक्ट मिळेल. कोणता मिळेल साईड प्रोडक्ट? NaBr. NaBr चा काय मिळणार? प्रेसिपिटेट. आणि म्हणून मी डाऊनवर्ड डायरेक्शनचा एरो यूज करतो. तुम्हाला मेन प्रोडक्ट कोणता मिळेल पहा. इथे मिळेल Ri. So what is meant by Ri? Ri means it is a alkyl iodide. It is a alkyl iodide. So this one is the Finkelstein reaction. ओके. आता इथं जे काही साईड प्रोडक्ट मिळत आहेत पहा. सोडियम क्लोराईड प्रिसिपिटेटच्या फॉर्म मध्ये आहे. NaBr प्रिसिपिटेटच्या फॉर्म मध्ये आहे. आता पहा PPT फॉर्म झाला. PPT प्रिसिपिटेट इज अ सॉलिड कंपाऊंड. आपण फिल्ट्रेशन करून त्याला सेपरेट करू शकतो. सो दिस precipitate that is a PPT of sodium chloride or PPT of sodium bromide, it can be filtered by using filtration. फिल्ट्रेशन करून तुम्ही त्याला सेपरेट करू शकता. सो फिंकिल्स्टन रिएक्शन पहा. फिंकिल्स्टन रिएक्शन मध्ये कोणता प्रोडक्ट फॉर्म होतो? अल्किल आयोडाइड. कन्फ्यूज नाही व्हायचं. अल्किल आयोडाइड्स आर प्रिपेअर्ड इन द फिंकिल्स्टन रिएक्शन. नाउ नेक्स्ट वन इज अ प्रिपरेशन ऑफ अल्किल फ्लोराइड बाय युजिंग स्वॉर्ट्झ रिएक्शन. पहा कोणती रिएक्शन आहे? स्वॉर्ट्झ रिएक्शन. आता इथं पहा अगेन सिंपल रिएक्शन. अगेन इट इज अ हॅलोजन एक्सचेंज. सो दिस वन इज द अल्किल क्लोराइड इटॉन ट्रीटिंग विथ AgF that is a silver fluoride. So when alkyl chloride इटॉन ट्रीटिंग विथ silver fluoride, पहा रिएक्शन कशी होते. क्लोरीन and silver they combines together to form the side product. पहा कोणता मिळेल साईड प्रोडक्ट? AgCl. सिल्वर क्लोराईडचा प्रिसिपिटेट मिळेल. ओके. आणि PPT काय होतो पहा. प्रिसिपिटेट सेटल्स ॲट द बॉटम. PPT इज अ सेमी सॉलिड और सॉलिड अँड देअरफॉर इट गेट्स सेटल्स ॲट द बॉटम ऑफ द कंटेनर. तो कंटेनरच्या बॉटमला काय होतो? सेटल होतो. आता राहिलेले ग्रुप कंबाईन करा. अल्किल ग्रुप आणि फ्लोरीन जेव्हा तुम्ही कंबाईन कराल तेव्हा इथं फॉर्म होईल RF दॅट इज अ अल्किल फ्लोराइड. इट इज अ अल्किल फ्लोराइड. आपल्या सिलेबस मध्ये एकमेव अशी रिएक्शन आहे की ज्या रिएक्शन मध्ये अल्किल फ्लोराइड प्रिपेअर होतो. ज्या अदर मेथड्स आहेत बाय युझिंग अल्किन, बाय युझिंग अल्कोहोल, ओके, तर त्या मेथडनं अल्किल फ्लोराइड प्रिपेअर करणं पॉसिबल नाही बिकॉज दॅट मेथड्स विच आर यूज टू प्रिपरेशन ऑफ अल्किल फ्लोराइड दीज आर एक्सप्लोजिव्ह. त्या मेथड्स एक्सप्लोजिव्ह आहेत. त्यामुळं इथं अल्किल फ्लोराइड प्रिपेअर करायचं असेल तर हा एकमेव ऑप्शन आहे. कोणती रिएक्शन आहे पहा. स्वॉर्ट्झ रिएक्शन. येस, विच रिएक्शन? स्वॉर्ट्झ रिएक्शन. आता इथं या सिल्वर फ्लोराइडच्या ऐवजी तुम्ही कोणते कोणते रिएजंट्स यूज करू शकता? आयदर सिल्वर फ्लोराइड, आयदर मर्क्युरस फ्लोराइड, बरोबर आहे, आर्सेनिक फ्लोराइड, स्टिबाइन फ्लोराइड एक्सेट्रा. ओके. बट मोस्टली हा सिल्वर फ्लोराइड यूज केला जातो. ओके. आता होतं काय पहा. बरेच जण कन्फ्यूज होतात. फिंकिल्स्टन रिएक्शन मध्ये अल्किल आयोडाइड प्रिपेअर होतो का अल्किल फ्लोराइड प्रिपेअर होतो? स्वॉर्ट्झ रिएक्शन मध्ये अल्किल फ्लोराइड प्रिपेअर होतो का अल्किल आयोडाइड प्रिपेअर होतो? मी तुम्हाला एक सिंपल ट्रिक सांगतो पहा. आता येस पहा. फिंकिल्स्टनची स्पेलिंग ऑब्झर्व करा. पहा फर्स्ट लेटर आहे F आणि सेकंड लेटर आहे I. ओके. सो दिस I फॉर असं कन्सिडर करू आपण. I फॉर आयोडाइड. I for iodide, and therefore in case of Finkelstein reaction alkyl iodides are prepared. In case of Finkelstein reactions alkyl iodides are prepared. बरोबर. आता फिंकिल्स्टन मध्ये अल्किल आयोडाइड्स प्रिपेअर झाले तर ऑब्व्हियसली स्वॉर्ट्झ रिएक्शन मध्ये काय प्रिपेअर होणार? अल्किल फ्लोराइड. ओके. सो दीज आर द टू हॅलोजन एक्सचेंज मेथड्स. By using these methods, we can prepare alkyl iodide by Finkelstein reaction and alkyl fluoride by Schwarz reaction. So this one is the methods of preparation of alkyl halides.